आज पार्लरमध्ये भरपूर काम होतं आणि संक्रांत जवळ येते, त्यामुळं टेलरिंग काम पण भरपूर आहे. भरपूर म्हणजे भरपूर 5-6 ब्राईड्स येऊन पडल्यात. ऑदर काम म्हणजे संक्रांतीचं ते वेगळंच आहे. आत्ता वाजलेत 8 तरी पण काम चालू आहे. सकाळी आय थिंक 10च्या आसपास काम चालू होतं. कधी कधी 8 वाजता होतं, कधी कधी पहाटे 3 वाजता होतं. तर मला असं वाटतं की काम जास्त आहे म्हणून हे दुखतंय किंवा कंटाळा आला किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी हे न करत बसण्यापेक्षा काम जास्त आहे तेवढ्याच उत्साहाने तेवढंच काम जास्त केलं पाहिजे. कारण का त्या लोकांना विचारा की ज्यांना अजिबात काम नाही आहे, त्यामुळे काम आहे तर केलंच पाहिजे, ना की कुठलेही कारण दिले पाहिजेत. अक्षरशः काल लवकर जावं लागलं कारण का थोडीशी तब्येत ठीक नव्हती म्हणून, पण दुसऱ्या दिवशी ना की आराम केला किंवा त्या रात्री पण आराम नाही केला, बाकीच्या सगळ्या गोष्टी कामात बिझी ठेवल्या. म्हणजे असं नाही की तब्येतीकडे दुर्लक्ष करतोय, पण लोकांना काम भेटत नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतं आपल्याला काम आहे म्हटल्यानंतर ते केलंच पाहिजे. राहिला प्रश्न तब्येतीचा, तर आपण ती सांभाळूनच बाकीच्या सगळ्या गोष्टी करतो. किंवा कसं असतं की काही सिच्युएशनला त्या गोष्टी इग्नोर कराव्या लागतात या टाईपमध्ये, कारण का सीझन आहे त्यावेळेस रात्रीची झोप थोडीशी कमी किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्याच लागतात. लोकांना काम नाही आहे, आपल्याला काम भेटतंय म्हटल्यावरती काम तर नक्की केलंच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.